हाय, हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. पुन्हा एकदा ह्या व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. तर मी नीताज ब्लॉग्स या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आपण जे काही नवरीचे ब्लाऊज होते ते आत्ता शिवायला घेतलेले आहेत आणि त्यातले 2 ब्लाऊज कंप्लीट केलेत आणि तिसरा माझा शिवायचा चालू आहे. तर तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. हा प्रिन्सेस कटमध्ये ब्लाऊज आहे, गुलाबी कलरचा. आणि आपण ह्याला खाड्यांची लेस लावून लटकन पण असे छान पद्धतीचे न्यू फॅन्सी बनवून दिलेले आहेत त्यांना. आणि तुम्हाला सांगते अजून एक ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे. तर सध्या एक झालेला आहे आणि ग्रीन कलरचा मी शिवायला घेतलेला आहे. तर ग्रीन कलरचा हा हळदीवरचा ब्लाऊज आहे आणि त्या ब्लाऊजला त्यांना पफ स्लीव्स पाहिजे आहे, चंद्रमुखी स्लीव्स सारखे. आणि त्याला पण आपण मटका गळा वगैरे काढून त्याचं कस्टमाइज आहे ते. कस्टमरांनी सांगितले मटका गळा वगैरे त्याला काढा म्हणून. तर मटका गळा आपण त्याला खड्यांची लेस वगैरे लावून त्यांना देणार आहेत. तर खूप सुंदर असा हा पण ब्लाऊज तयार करणार आहेत. रेडी झाल्यावर मी तुम्हाला शेअरच करेन तुमच्याबरोबर. तर खूप सुंदर असा हा ब्लाऊज पण मी रेडी करणार आहे. आणि मला एक सांगायचं आहे की आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असते तर प्लीज चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा. कारण छान असे तुम्हाला मी ब्लाऊजचे व्हिडिओ, ड्रेसचे व्हिडिओ किंवा लेहंगा, वन पीस, नऊवारी साड्या तर हे तुमच्यावर मी शेअर करत जाणार आहे. तर प्लीज ज्यांना कोणाला नवीन शिकणाऱ्या मुली वगैरे असतील तर त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. खूप सुंदर अशी आयडिया भेटते तुम्हाला याच्यामधून. तर हा बघा, हा पण ग्रीन कलरचा ब्लाऊज आपण रेडी केलेला आहे आणि हा सुद्धा ब्लाऊज मी याला वेगळे लटकन बनवलेले आहेत, वेगळ्या पद्धतीचे जरा. कारण आपण प्रत्येक ब्लाऊज हा वेगळ्या कॉन्सेप्टमध्ये त्यांना देणार आहोत, की वेगळं काहीतरी, वेगळं काहीतरी. तर कसा वाटतंय हा ब्लाऊज नक्की कमेंट करून सांगा. तर तो ग्रीन कलरचा पण शिवायचा झालेला आहे. आता माझं चालू आहे नेटच्या साडीसारखं आपलं जे डिझायनर साडी असते त्या साड्यांवरचा ब्लाऊज घेतलेला आहे, खाड्यांच्या ज्या साड्या असतात त्याच्या. तर हा पण ब्लाऊज आपण खूप वेगळ्या पद्धतीने शिवणार आहे. तर हा पण त्यांनी कस्टमर सांगितलेला आहे. आणि न्यू ट्रेंडिंग स्लीव्ज आता सध्या जी ट्रेंडिंगला आहे ती स्लीव्ज आपल्याला याला द्यायची आहे. आणि खूप सुंदर असा हा पण ब्लाऊज मी बनवणार आहे. तो पण मी तुमच्याबरोबर झाल्यावर शेअरच करेन. पण सध्या अगोदर आता मी हा ब्लाऊज स्टिच करायला घेतलेला आहे. तर खूप सुंदर असा हा ब्लाऊज मी रेडी करणार आहे. तर त्याच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि मी शिवलेले ब्लाऊज तुम्हाला आवडतात का हे पण मला कमेंट करून सांगत जावा. कारण काय होतं, एक प्रोत्साहन भेटतं व्हिडिओ काढायला, की आवडतात आपले व्हिडिओ लोकांना की वगैरे काय. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करीत जावा. आणि तर सध्या जो ब्लाऊज मी शिवत आहे तो पॅटर्नमध्ये आहे, जो आता निघालेला आहे बघा. एका साईडला ओढणी भेटते आणि एका साईडला पदर वगैरे डिझायनर असं साडीमध्ये असतो. तर तशा पॅटर्नमध्ये आहे आणि स्लीव्हजला बघा ते आता तसा कोब येतो तशी स्लीव्ज आपल्याला शिवायची आहे याला. आणि खूप सुंदर स्लीव्ह सुद्धा रेडी करणार आहे मी. तर खूप छान असा ब्लाऊज रेडी झाला मी तुमच्यावर शेअर करणार आहे. तोपर्यंत चॅनल व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. तर काय झालं, इथं बॉबिन संपली होती आणि वेगळा दोरा मला चेंज करायचा होता, तर तेच काम चालू आहे.
तर अजून माझ्याकडं 3 ब्लाऊज राहिलेले आहेत, तर नुसते कटिंग करून ठेवलेले शिवायचे. आणि एक ब्लाऊज आहे तो काठपदर साडीवरचा, म्हणजे जे फेअर अँडला वापरते सप्तपदीसाठी. त्या साडीच्या ब्लाऊजला मला रिवर्क करायचा आहे, तर तो पण कंप्लीट करायचा राहिलेला आहे. आणि उद्याच 15 तारीख आहे. तर मला कस्टमरचा फोन येऊन गेलेला आहे. तर मी त्यांना सांगितले तुम्ही 15 तारखेला नाही 16 तारखेला या, कारण ब्लाऊज अजून शिवायचे झाले नाहीत. साड्या वगैरे कंप्लीट करून ठेवलेल्या आहेत, राहिलेत फक्त ब्लाऊजच. आणि आरी वर्कला ब्लाऊजला वेळ लागतो. तर त्या पण बोलल्या चालतंय आम्ही येऊ 16 तारखेला. तर माझं तेवढं काम राहिलेलं आहे. आणि बाकीचे अजून दुसरे पण कस्टमरचे ब्लाऊज आहेत, पण म्हणलं अगोदर हे नवरीचं कसं महत्त्वाचं असतं ना, त्यांना बॅग वगैरे भरायची असते. तर त्यांचं कंप्लीट करून द्यावा आणि नंतर मग बाकीचे कस्टमरांचे घ्यावा. तर रोज ह्या कामामध्ये मला भरपूर अशी मेहनत करावी लागते. आणि कंबर वगैरे, पाठ वगैरे तर ह्या कामामध्ये हमखास दुखतं, कारण जे ब्लाऊज वगैरे शिवतात त्यांना माहिती असतं कंटिन्युअसली खुर्चीवर बसून मांडल्यावर पाय वगैरे सुजतात आणि त्याच्यामुळे आपली तब्येत खराब होते. तर इथे ब्लाऊज माझा कंप्लीट करता करता मी उद्या कसं उद्याचं नियोजन कसं आहे ते मी आजच ठरवून ठेवते. कारण उद्या मला ब्लाऊज हा रिवर्क करायला घ्यायचा आहे आणि तो मला एका दिवसात कंप्लीट करायचा आहे आरी वर्क ब्लाऊज. तर असंच काम आहे. आणि तर तुम्हाला कसं वाटतं हे माझे ब्लॉग नक्की कमेंट करून सांगत जावा.
इथं ब्लाऊज तर माझं कंटिन्युअसली आता होत पण आलेला आहे. राहिले फक्त स्लीव्ज वगैरे जॉईन करायचं राहिलेलं आहे. आणि बाकीचे जे सिंपल डेली यूजच्या साडीवरचे ब्लाऊज होते नवरीचे, तर ते राहिलेले आहेत आणि मला आता ते कंप्लीट करायचे आहे. तर ते मी फास्ट होतील, कारण हे डिझायनर ब्लाऊजलाच खूप जास्त वेळ लागतो, की मेन जे चान्स साड्या असतात आणि त्याला खूप फिनिशिंगमध्ये आपल्याला शिवायला हे असतं, तर त्याला वेळ लागतो. बाकीच्या सिंपल साड्यांना अजिबात वेळ लागत नाही आणि ब्लाऊजला. तर मी खूप फास्ट करते, कारण ह्या घरात गरम पण, पत्र्याच्या घरात गरम पण खूप होत आहे. लाईट गेली तरी खूप गरम होते. त्याच्यामुळे म्हणलं लाईट जायच्या अगोदर आपण सगळे ब्लाऊज कंप्लीट करून टाकूया, जेणेकरून आपलं काम माझं थोडंसं कमी होईल. तर तुम्हाला माझे ब्लॉग नक्की आवडतात का, कमेंट करून सांगा. तर हा ब्लाऊज मी रेडी केले राहिलेला आहे. तर मी हा ब्लाऊज रेडी केला, उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल, की हा पण आपण वेगळ्या पद्धतीने शिवलेला आहे. तेच आपण शिवलेलं नाही. तर इथे बघा, मुले उन्हाळ्याच्या सुट्टीत किती येड्यावणी करतात. तर तो मला म्हणतोय, मम्मी किती वाजले, आता मी अभ्यास बंद करू का, कारण उन्हाचं खूप बाहेर ऊन पडते आणि बाहेर खेळायला मी जाऊन देत नाही मुलांना. तर ते बघता बघता हे पण काम माझं चालू असतं. आणि खूप छान असा हा ब्लाऊज मी रेडी करणार आहे. झाल्यावर मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवडल्यास कमेंट करायला अजिबात विसरू नका. चलो बाय.